रूप पाहतालू रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले
दिवस आजे अमृत पाहाला सोन्याचा दिवस आजे अमृत पाहाला सोन्याचा दिवस आजे अमृत पाहाला सोन्याचा दिवस आजे अमृत पाहाला
काय म्हणतात महाराज? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला नाम आठवितारूपी प्रगट पै झाला संत श्रेष्ठ. मौलिक ज्ञानोबरायांचं बोलणं आहे आणि मौलिक ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात धन्य दिवस. आजचा दिवस कसा आहे? माऊली म्हणतात तर सोनियाचा आहे. फक्त सोनियाचा आहे का? नाही, त्याच्याबरोबर अमृताचा देखील आहे. आणि म्हणून का महत्व आहे वर्णन करताना सांगतात आज काय झालेलं आहे तर तो परमात्मा नामाने प्रकट झालेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा कसा आहे? सोन्याचा आहे. आणि म्हणून प्रकट झालेला तो परमात्मा खरं तर कसा आहे? अनेक साधनं आहेत वर्णन करताना सांगतात. आमचे श्री गुरु काळे माऊली नेहमी सांगत होते, आदरेकर माऊली नेहमी आमचे श्री गुरु सांगत होते, विद्यमान मोराटे काका माऊली सुद्धा सांगतात, अनेक साधनं आहेत. पण अनेक जरी साधनं असली तरी काही साधनं ही कशी आहेत? साधने घालती काळाची या मुखी शेखी गर्भवास न चुकती. आणि म्हणून भगवंताचं प्रकट होणं हे कसं आहे? अलौकिक आहे. बहुत दिवस आर्त होते आर्त वागवले अकस्मात आज फळ देऊ आले. आश्चर्य आहे. तो परमात्मा प्रकट झाला. कशामुळे प्रकट झाला? नामामुळे प्रकट झाला. ते नाम मुखाला आलं हा दिवस सोन्याचा. ते नाम मुखाला आलं येणं हा दिवस सोन्याचा आहे. माऊली म्हणतात तो परमात्मा आकाराला रूपाला आला, प्रकट झाला. आणि भगवान प्रकट झाले. आणि मग भगवान प्रकट झाल्यानंतर कसं आहे? खरं तर भगवंताचं वर्णन करताना म्हणतात गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्र जीवनात. प्रकट झालेल्या त्या रूपाचं ध्यान लागावं. ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात अभ्यासाहून घेऊन वार्ता मग ज्ञान ज्ञानावनी ध्यान. विशेष ध्यान हे विशेष आहे महाराज. आणि ध्यानाचं वैशिष्ट्य सांगतात ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. आणि म्हणून त्या भगवंताचं गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. किती ध्यान लागावं? अनुन विसंबे हरी जगत्र जीवन. एक क्षणही तुझा विसर होऊ नये, कारण विसरले तया थोर झाली हानी. आणि म्हणून तुकोबरे सुद्धा म्हणतात ना महाराज, किती भजनी विक्षेप चालत नाही.
आणि म्हणून अखंड भगवंताचं ध्यान, भगवंताचं चिंतन असावं. ज्ञानोबराय त्याला वर्णन करताना सांगतात, अनेकही सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनवती नाही. काया वाचा मन या सगळ्याची धाव कुठे? एका भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी. मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. तो परमात्मा जगत्र जीवन आहे. हे विश्व भगवंतापासून भगवंताला निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, भगवान सांगतात अर्जुनाला, माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नो हे आगवे, जैसे दूध मिळाले स्वभावे तरी तेची दही. का बीजाची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू, मज एकाचा विस्तारू ते हे जग. अर्जुना, माझा विस्तार म्हणजे जग आहे म्हणतात. किंवा आणखीन एके ठिकाणी वर्णन करताना म्हणतात की मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. किंवा आपण बालकडेच्या अभंगामध्ये म्हणतो ना, देवादी देवा जगत्रय जीवा. तो परमात्मा काय आहे? या जगताचं जीवन आहे. जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा अनेक प्रमाण सांगता येते. किंवा नामदेवराय म्हणतात त्याप्रमाणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो तो समर्थ परमात्मा. किंवा आणखी सांगू का तुम्हाला, अहमेवा समे वागरे नान्यत यत् सत्परम पश्चादहम यदे तच्च यो वशिष्येत स्वस्म्यहम. भगवान वर्णन करताना सांगतात. आणि म्हणून तो जगत्र जीवन असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. बाप रखमा देवी वरा वाचुनी, रखमा देवी वरा वाचुनी, अनोनेने काही तन मन सर्वार्थान शरण विनटलो तुझे पायी. म्हणजे ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं तर, काया वाचा चित्त चरणी तुलले गहाण, बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची आण. ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, शरण जावं जीवानं असं कोण असेल तर भगवान म्हणतात, केवळ भगवान म्हणतात मीच आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीची. भगवान अर्जुनाला सांगतात 11व्या अध्यायामध्ये, अर्जुना शरण कोणाला यावं? मला या अर्जुना. भगवान सांगतात, काया वाचा चित्तांग देवनिया शरण रीग महोदधी का गांग, रिगाली जैसी सुवर्णमणी सोनिया, करोडो जैसा पानिया, तैसा मग धनंजया शरणी. वर्णन करताना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. वर्णन करताना सांगतात. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. तनान मनान तुझ्या चरणाजवळ काय झालं वर्णन करताना म्हणतात, विनटलो तुझे पायी, तुला शरण आलो. या जीवनामध्ये एका रखमा देवी वराखेरीज दुसरं काही नाही वर्णन करताना. जाणवत रखमा देवी वरा वाचुनी अनु नेने काय. त्या भगवंताशिवाय दुसरं काही या जगात जाणत नाही. नाही त्या तोच परमात्मा आहे. तो विश्वरूप पटाची घडी, तारक ब्रह्मची उघडी. ज्ञानोबराय बोलतात, मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्ती न्याहाळली. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, त्या भगवंताचं काय व्हावं? ध्यान लागावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोनियाचा दिवस
अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्र जीवना. संत श्रेष्ठ मौली ज्ञानोबा यांचं बोलणं आहे आणि ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करताना सांगतात आजचा दिवस हा कसा आहे सोन्याचा झाला
आमचे श्री गुरु काळेमाऊली सांगत होते, ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं दिवस कसा झाला, सोन्याचा झाला. विठ्ठल विठ्ठल माऊली वर्णन करताना सांगत होते. आपल्याला व्यावहारिक भाषेत आपण बघा गावाकडे नेहमी म्हणतो एखाद्याला सोन्यासारखी नोकरी होती म्हणतो ना, म्हणजे काय, उत्तम नाही का, सोन्यासारखं घर होतं म्हणतो, किंवा सोन्यासारखा मुलगा आहे म्हणतो, म्हणजे काय, सर्वोत्तम, उत्तम, मौल्यवान. सोनियाचा म्हणजे उत्तम, मौल्यवान. सोनं कसं असतं, मौल्यवान असतं, सहज उपलब्ध नाही, महाग आहे नाही का, आणि म्हणून मौल्यवान. आजचा दिवस मौल्यवान दिवस आमचे रोजच येतात. मौल्यवान दिवस कुठला, ज्या दिवशी मुखाला नाम येतं तुकोबाराय म्हणतात, तो धन्य दिवस आहे. विठाला 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 आजचा दिवस धन्य आहे, सोनियाचा आहे का, पिकली हे वाचा रामनामी. या वाचेला रामनाम आलं, रामनामानं वाचा पिकली म्हणजे काय झाली, परिपक्व झाली. पिकलं म्हणजे काय, कधी वाचेला पूर्णता महाराज, जेव्हा भगवंताचं नाम मुखाला येईल तेव्हा. आणि म्हणून त्याला सोन्याचा दिवस. आणि एवढं सोपं नाही वर्णन करताना सांगतात, कारण कसं आहे, निरोपाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा तरी त्याग पवती याची आधारवंता, झालो जाता जाणीव हाली आड फाटा, योगाभ्यास रीती सिद्धी रोजती वाटावू. नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनेक खटपटी जरी केल्या तरी ते याच्या भगवंताच्या दारापर्यंत सुद्धा साधन जात नाहीत वर्णन करताना सांगतात. याची लागे हो तेजेले भो, याची लागे हो केले नाना याग, याची लागे हो अष्टांगादी योग, याची लागी विषयाचा त्याग हो. अनेक साधन वर्णन करताना सांगितले. आणि म्हणून अनेक साधन आहेत, आणि या सर्व साधनामध्ये मुखाला नाम येणं दुर्लभ. किती पुण्य येईल, किती पुण्य लागतं, ज्ञानोबाराय सांगतात, अनंत जन्मीचं तप एक नाम, अनंत जन्मीचं तप एक नाम,
तप एक नाम. अनंत जन्माचं तप लागतं. तीळ तीळ पुण्य साचापडे तरीच हे बहुता जन्मी जोडे. तुझे नाम वाचेशी आतुडे समागम घडे. संतांचं फार पुण्याही लागते मुखाला नाम यायला. जर अपार पुण्याही लागत असेल नाम यायला तर त्या नामानं प्रकट व्हायला केवढी पुण्याही लागत असेल, काय लागत असेल महाराज. आणि म्हणून ज्या दिवशी मुखाला नाम येतं सोन्याचा दिवस आहे. हा, नामाचं वर्णन करताना सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. आता कसं आहे, आमचे श्री गुरु काळेमाऊली वर्णन करताना सांगत होते, एक अमृत आहे जे समुद्र मंथनामधून आलं. बरोबर ना. देवाने दानवाने समुद्र मंथन केलं, मेरू पर्वताची रवी केली, वासुकीचा दोर केला आणि जे समुद्र मंथन केलं त्यामधून 14 रत्न आली आणि त्यापैकी एक आलं. काय आलं? अमृत. बाकीचे काय आता सांगत नाही. ते अमृत ज्ञानोपारांची ओवी आहे, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू होणे पियाले अमर तिहाचे पुरंदर 14 जाती. कालकुटाचे सहोदर, सहोदर म्हणजे एकाच उदरातून आलेला. आपण म्हणतो ना हा माझा सहोदर म्हणजे भाऊ. काळकुट नावाचं विष आहे. काळकुटाचे सहोदर म्हणजे काळकुटाचं भावंड असलेलं हे अमृत समुद्र मंथनातून विषही निघालं आणि अमृतही निघालं. हे अमृत अमर होण्याकरता पितात. कसं आहे बघा, ज्ञानोबरांची ओवी आहे. ज्ञानोबरे असं सांगतात, जर आम्ही सूर्याकडे गेलो आणि सूर्याला विचारलं, सूर्यनारायणा तुमच्याकडे किती तासाची रात्र असते? असेल का हो? अंधकाराची वाणी सूर्य न जैसा देखे स्वप्नी अमृत नाही के कानी मृत्यू कथा. ज्ञानोबरांची ओवी. सूर्याला जसा अंधार माहित नाही कारण तो प्रकाशमान आहे, त्याच्या ठिकाणी अंधार नाही. आपल्याकरता दिवस रात्र आहे, तो अखंडित प्रकाशमान आहे. मग त्या सूर्याला जसा अंधाराचा संबंध नाही, अंधाराचं माहित नाही, काय घेणं देणं नाही, अंधार तो प्रकाशमानच आहे. अंधकाराची वाणी सूर्य जैसा न देखे स्वप्नी. जसं सूर्य स्वप्नात सुद्धा अंधार बघत नाही तसं अमृत मरण बघत नाही. विठ्ठल विठ्ठल अमर करत अमर. पण ज्ञानोपाराय वर्णन करताना म्हणतात, हे जरी अमर करणारं अमृत असलं तरी तिहाचे पुरंदर 14 जाती. म्हणजे एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये 14 इंद्र येतात आणि जातात. इंद्र काय करतात, देव काय करतात, अमृतच पितात. पण या अमृतापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते नामामृत आहे. नामाला सुद्धा अमृत म्हणतात. एक आमचे श्री गुरु सांगत होते, एक अमृत आहे, एक परमामृत आहे आणि एक धर्मामृत आहे. नाम हे काय आहे महाराज? परमामृत आहे. परमामृत. त्या अमृताला विशेषण लावलंय परम. अमृत पिणारे देव स्वर्गामध्ये अमर होतात. पण ज्ञानोबा म्हणतात, पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोक. महाराज श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, जेव्हा भगवान शुकाचार्य परीक्षित महाराजांना कथा सांगणार असतात श्रीमद भागवताची, तेव्हा स्वर्गातले देव अमृत घेऊन येतात. अमृत आणि सांगतात, काय सांगतात, आम्ही अमृत आणलंय ते परीक्षित महाराजांना द्या आणि त्याच्याबद्दल कथामृत आम्हाला द्या. महाराज भगवान शुकाचार्य उपहास करतात, कथामृताची नामामृताची बरोबरी या जगात होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे अमृत आहे, हे समुद्र मंथनातून आलेले ते त्यापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर नाम आहे. कारण नाम हे परमामृत आहे. परमामृते रसनाओ लावणे परमामृते रसनाओ लावणे
परमा अमृते रसनाओ लावली. आणि संतांचं देवाच भगवंताचं नाम हे परमामृत आहे आणि संतांचं नाम हे धर्मामृत आहे. विठ्ठल विठ्ठल. वर्णन करताना आपले श्री गुरु काळेमाऊली सांगत होते की अमृतापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते नामामृत आहे. नाथ महाराज सुद्धा म्हणतात बघा, हरे नामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. नामाला काय म्हटलेलं आहे? हरी नामामृत. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्णन करताना सांगतात, या सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. भगवंताचं नाम हे अमृत आहे. नाही अमृत फिक्का आहे. अमृत जयास फिके पुढे. अमृताची बरोबरी होऊ, नामामृताची बरोबरी होऊ शकत नाही मला. भगवंताचं नाम हे अमृत आहे. भगवंताची कथा हे अमृत आहे. दशमस्कंदामध्ये गोपी गीतामध्ये वर्णन करताना सांगतात, तव कथामृतम तप्त जीवनम कवी बिरीडितम कल्मशापम श्रवण मंगलम श्रीमदातम भुवी गृणंती ते भूरिदा जना. कथेला सुद्धा काय म्हटलेलं आहे? अमृत म्हटलेलं आहे. भगवंताच्या नामाला अमृत म्हटलेलं आहे. आणि म्हणून सोन्याचा दिवस आहे. ज्ञानोबरायांचं आणखीन एक प्रमाण सांगता, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. हरी पाहिला रे हरी पाहिला, सबायाभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हा, सोन्याचा दिवस आणि अमृताचा पाऊस म्हणजे काय? नाम आठवणं. आणि नामाच्या आठवा बरोबर भगवंत प्रकट होणं. महाराज भगवंताच्या प्रकट होण्याचा काय आनंद आहे. तुकोबारा म्हणतात, गोकुळात प्रकट झाले, काय वर्णन करावं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया
विठ्ठल विठ्ठल अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रकट पै झाला आता दिवस अमृत पाहला आता दिवस अमृत अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. सोन्याचा दिवस आहे म्हणतात. नाम मुखाला आलं, प्रकट झाला. आणि कसं नाम आठविता रूपी, नाम आठवता प्रकट झाला. त्या महाभारतामध्ये कथा आहे. आमचे श्री गुरु काळेबाई सांगत होते. विद्यमान श्री गुरु बोराटे काका मावळे देखील सांगतात. काय झालं, एकदा पांडवांकडे असं ठरलं
की आपण भगवान कृष्णाला बोलावूया पंक्तीला. आणि म्हणून गर्भराजानं सांगितलं भीमदादाला की तुम्ही जा द्वारकेला आणि भगवान कृष्णाला घेऊन या. आणि म्हणून सगळी व्यवस्था तयारी झाली. धर्मराजा विचारतात भीमाला, अजून तू द्वारकेला गेला नाही. भीमदादा म्हणतात तुम्ही त्याची चिंता कशाला करता, तुम्ही बाकीची तयारी करा, देवाला भगवंताला घेऊन येणं माझी जबाबदारी. म्हणत सगळी तयारी झाली आणि तरीही भीमदादा तिथंच. आणि म्हणून पानं लावून झाली महाराज. आणि भगवंताला आता बोलवायचा, हा द्वारकेत जाणार कधी, येणार कधी. भगवंतानं भीमदादानं काय केलं, महाराज हातात ती गदा घेतली, गदा आकाशात भिरकावली आणि सांगितलं ही वरून खाली आईच्यात आला नाहीस तर गदेनं काय होईल, माझं डोकं जे आहे ते फोडून घेईल. महाराज वरची गदा खाली येईपर्यंत भगवान उपस्थित झाले. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला वितारूपी प्रकट पै झाला. वर्णन करताना सांगतात त्यांना बरं प्रकट झालेल्या भगवंताचं ध्यान लागावं. महाराज कोणालाही ध्यान लागावं इतकं त्याच्या रूपाचं वर्णन गोड करतात त्यांना बरं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, इंद्र किळ भागती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. कानडाहू विठ्ठलू करनाटकू, येणे मजला हुयला बघता क्षणीच वेद लावणारं भगवंताचं रूप आहे. वर्णन करताना म्हणतात अनुपम्य मनोहरू, कासे शोभे पितांबरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, देखिला देव. ज्ञानोबारा म्हणतात मी पाहिलं, देखिला देखिला माये देवाचा आई देव, फिटला संदेह देव निमाले. आणि मग ध्यान लागो म्हणा म्हणजे काय, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळा व्हावा पांडुरंग. तुकाराम म्हणतात राहो आता हेची ध्यान,
भगवंताचं रूप सतत काय सांगतात परमेश्वर, तुझे रूप वेळोवेळा भरो माझे डोई डोळा. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. काय सुंदरतेचं वर्णन करावं नाथमानाचे गोबी सांगतात भागवतात. ज्या भगवंताची सुंदरता इतकी अपार आहे की या जगामध्ये सुंदर असणाऱ्या आईस आहेत लक्ष्मी माता. त्याहीपेक्षा सुंदर ते करता उदाहरण कोणाचं दिलं जातं? सर्वात सुंदर कोण? मदन, नाही का? सुंदर मदनासारखा म्हणतो आपण, नाही का? मदनासारखा सुंदर, दिसायला सुंदर मदनासारखा. पण महाराज नाथ महाराज म्हणतात त्या मदनानं भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्यानंतर मदनाला आपल्या सुंदरतेची लाज वाटायला लागली. इतके भगवान सुंदर आहे ना. जगाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. मदन सुद्धा महाराज त्या सुंदरते पुढं नतमस्तक झाला. एवढी सुंदरता, जग जग सुंदर आहे का? ते भगवंताचं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर ही. मकर कुंडले तलपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. एवढं सुख आहे महाराज, एवढं सुख आहे त्याला पाहण्यामध्ये. महाराज तृप्ती भुकेली काय करू दे माय. तृप्ती नसतात. एखादी गोष्ट मिळाली की माणूस तृप्त होतो, पण इथं माणूस तृप्तीलाही भूक लागावी इतकं भगवंताचं रूप ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात सुंदर आहे. आणि म्हणून गोपाळ आले तुझे त्या भगवंताच्या रूपाचे डोळा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुझे वर्णारे गुण हेच एक मागणे आता तुम्हा गातारा. गोपाळ आले तुझे. तर कशाला ध्यान लागलं पाहिजे महाराज? मनाला ध्यान लागलं. मनाला जर ध्यान लागलं तर तुकोबारा म्हणतात मना गोविंद गोविंद मना लागो हाची छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आणि म्हणून या मनाला अवघड गोष्ट तीच आहे. अवघड गोष्ट काय आहे? तीच आहे. ध्यान लागत नाही वर्णन करताना सांगितलं. तुकोबारा म्हणतात सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल? काय काय करीतो या मना परी नाही के नारायणा करू नये त्याची करी विवंचना पथना नेऊ आदरीने. हे मन कसं आहे? नाथ महाराज म्हणतात मनाची पाटील देह गावीचा मनाची पाटील देह गावीचा
ज्ञानोबाराच्या मनाचं एक चांगलं सांगतात बघा. काय? या मनाचे एक निके. आमचे श्री गुरु काळेमौली सांगत होते, मनाचे एक चांगला, या मनाचे एक निके, लाविल्या गोडीच्या ठाया सोके, मग अनुभव सुख कौतुके दावीत जायचे. त्या मनाला जी गोडी जर आम्ही दाखवली तर ते मन मात्र हळूहळू का होईना. काय ज्ञानोबा भगवान अभ्यास योगामध्ये वर्णन करताना सांगतात, आमचं पूर्वे होणं जैसे प्रतिबिंब दिशे दिशे हारपत अवसे नाहीची होय, तेवी भोगातून निघता चित्त मदमागी निघता हळूहळू बंड सुता मीची होई. हा अभ्यास सांगितलाय मनाला. अथवा हे चित्त भगवान सांगतात, पण जर हे मन बुद्धी चित्त जर आकारात येत नसेल तर काय करावं. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचूपित नशकशी देव तरी गायसे करी जेव्हा आता पहारा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय थोडं, आज थोडं, उद्या थोडं, परवा थोडं, असं हळूहळू हळूहळू का होईना त्या मनाला काय करावं. ज्ञानोबा म्हणतात ते चांगलं, एकदा जर का कुडी लागली की मग मात्र हलत नाही. आणि म्हणून त्या मनाला काय करावं, त्या मनाला ध्यान लागावं. ज्ञानोबा म्हणजे साक्षात परत भगवान आहे. ज्ञानोबा म्हणजे दुसरे दुसरे कुणी नाहीये. ज्ञानोबा म्हणजे साक्षात पांडुरंग आहे. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीची आहे. किंवा नामदेवराय म्हणतात ना, ज्ञानदेव हाची देव, 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 ज्ञानदेवी धरिता भाव, 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 ज्ञान शिवा होईल सर्व, 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 ज्ञान शिवा नररूपे विष्णू अवतरला भगवान. नदी नद वापी कुप उदक पाहता, नदी नद वापी कुप पाहता उदक नोहे भुई भिन्न, नवर हेची पशु म्हैसा करीत असे वेदाध्ययन, सद्भाव स्मरण करुणी जपता होय विज्ञान, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ते ज्ञानोबाराय वर्णन करताना सांगतात, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुनवी संबे हरी जगत्र जीवना. अनु म्हणजे जराही विसर होऊ नये. म्हणाले का म्हणे तुझा भावा बरे म्हणतात विसर पडता कामा नये. किती अनु म्हणजे एक क्षण सुद्धा नव जावा क्षण पलवाया, एक क्षण एक पल सुद्धा भगवंताच्या पासून चिंतनापासून अनुसंधानापासून बाजूला जाऊ.
आणून विसंबे हरी जगत्र जीवना जय ठोकबार कुमार विसंबे हरी या भगवंताचं ध्यान लागा महाराज या भगवंताचं ध्यान ज्यांनी केलं महाराज जन्मद्वारा म्हणतात तो वना आला याची नाही जे बैसावे पित्याच्या उत्संगी तो चंद्रा सूर्यादिका परिसंगी श्लाघ तू केला मला सांगा ध्रुव बाळ वनामध्ये कशा करता आले होते अढळपदा करता आले होते की वडिलांच्या मांडीवर बसावं म्हणून आले होते आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे कशा करता आले होते काही अडळपत वगैरे नको तर वडिलांनी अपमान केला होता आणि म्हणून वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्यानंतर महाराज भगवंताचं ध्यान केलं फार सुंदर कथा भागेला भागवतामध्ये महर्षी नारद भेटतात नारद त्यांना सांगतात जप करा भगवंताचं ध्यान करा भगवंताचं ध्यान करा उग्र तपश्चर्या आणि परिणाम असा झाला महाराज श्वास रोखून श्वास विश्वाची चिंता निर्माण झाली देवाला काय करावं श्वासच रोखून धरलेला आहे विश्व व्याकुळ व्हायला लागलं आणि भगवंतानं काय केलं आमचं मौली वर्णन करताना सांगितलं भगवान जेव्हा ध्रुव महाराजांकडे गेले ना तेव्हा जाताना प्रत्येक ऋषीच्या आश्रमात जायचं ध्रुव इथं राहतात ना ऋषीला दाखवत होते ध्रुव माझ्याकरता तप करतो ध्रुवाकरता ज्ञान महाराज ध्रुव आतमध्ये ध्यान करतात हृदयात भगवंताला पाहतात भगवंत बाहेर उभे राहिले ध्रुवाच्या समोर बराच वेळ झाला ध्रुव मला ध्यानामध्ये विसरून काय मग नाही भगवंताला पाहतात अचानक आत्मरूप अंतर्धान केलं आत्मरूप अंतर्धान झाल्यावर ध्रुव म्हणाले डोळे उघडले बोलता येईना काय बोलावं भगवंताला मग वर्णन करताना ध्रुव महाराज सांगायला लागले योग्य प्रविश्य भगवा जन्मा प्रसुप्ता संजीव यज्ञकील शक्ती धरास्वरा अन्याप्य हस्तचरण श्रवणत्मगादी प्राणात्म भगवते पुरुषाय तुभ्यं विठला विठाला जराही विसर पडू नये लेगे 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 माझी वाचा विसावा विसावा वाचेला विसावा नको अखंड अखंड
रामकृष्ण टागो नित्य होई आणि म्हणून गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना आतुला विसंबे हरी जगत्र जीवना. आणि म्हणून या जगाचं जीवन असणारा तो परमात्मा, जगाचं जीवन असणारा भगवान, त्या भगवंताचा विसर पडू नये. विसर पूर्ण गायीला जे विसरले त्याला हानी पत्करा. देवाच्या विसरात हानी आहे आणि देवाच्या आठवणात लाभ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्णन करताना अनुदा विसंबे हरी जगत जीवना. काय विसरू नये महाराज, तो परमात्मा. ज्ञानोपराय वर्णन करताना सांगतात हे जग कुणी निर्माण केलं महाराज, भगवंताने. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले 17 मात्रे आपण. या सगळ्या विश्वाला त्यांना मदत केलेलं आहे. आणि मग भागवताच्या स्तुती मधला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वर्णन करताना सांगतात तो परमात्मा जगाची निर्मिती करतो, त्याच्यापासूनच जग निर्माण होतं. त्याच्यामध्ये 3 तोच या जगाचा आदि मध्य अंत्य निज बीज ओंकार ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला. त्या भगवंताचा विसर पडू नये. अनुन संबे हरी जगत जीवनानंतर विसरच नाही, अखंड त्याचं चिंतन आहे, अखंड त्याचं ज्ञान आहे. महाराज तेव्हाच नाही, आज सुद्धा ज्ञानोबराय काही चिंतन करत असताना माऊली सांगतात आज सुद्धा ज्ञानोबराय चिंतनच करतात. विठ्ठल 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 हृदय धरून या ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. आणि म्हणून त्या भगवंताचा अनुनवी संबे हरी जगत जीवना. या जगाचं जीवन असणारं त्या भगवंताचं. आणि म्हणून त्याला शरणागत व्हावं. कसं व्हावं? तनु मनु शरण विन कलो तुझे पायी. आता कसं आहे, तुकोबाराने एके ठिकाणी वर्णन करताना सांगितलं, काय सांगितलं? भगवंताला शरण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? विठ्ठल 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 पंढरीराया करुणेचा सागर आहे, करुणेचा सिंधू. सीमा नाही दये भक्ताशी अभय पूर्ण तुझे. आहे बहु करुणावंत. किती करुणा आहे महाराज, त्याच्यासारखी करुणा या जगात कोणाला नाही. इतका तो करुणा. म्हणजे त्याला आपण हे करतो ना, गीतेच्या वंदनाचे श्लोक आहेत. आपण गीतेचं ध्यान करताना भीष्म द्रोण तकालेंद्र तजला गांधार निलोत्पला शल्यग्राहावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सुत्तीर्णा खलु पांडवे रणनिधी कैवर्तक केशवा. वर्णन करताना सांगतात महाराज
होतं? कौरवांचं सैन्य फार मोठं होतं. मोठे मोठे योद्धे होते, भीष्माचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे. पण तरी देखील भीष्म द्रोण तथा हे त्याला 2 तट नदीचे असावेत. तसे त्या रणरूपी नदीचे 2 तट होते. एक तट भीष्माचार्य आणि एक तट द्रोणाचार्य. भक्कम तट होते. सामान्य होते का माणूस परशुरामाच्या ठिकाणी काय करावं लागलं होतं? परशुरामांशी युद्ध केलं होतं भीष्माचार्यांनी. पण असं असताना देखील भगवंतानं काय केलं? पांडवांना जेल प्राप्त. ज्यानं त्या रणनदीत पांडवांना राखलं, तो भवनदीत जीवाला राखणार नाही का महाराज? त्याला राखण्याकरता भगवंतानं काय केलेलं आहे? कबरेवरती हात ठेवलेले आहेत आणि सांगितलं जीवाला. आमच्या सांगत होते की सांगतात काय की भगवंताला कबरेवर हात घेतले जगाला सांगण्याकरता भवनदीचं पाणी ओढलं. आणि म्हणून या भवसागरातून तरुण जाण्याकरता अनेक मार्ग असतील तरी त्यातला नामदेवराय म्हणतात सगळ्यात चांगला मार्ग कुठला आहे माहितीये का? विठ्ठल 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 सगळ्यांकरता काय सांगितलं साधन? गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुष्यिते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबा म्हणतात नामरूपी अनुसंधान. विठ्ठल स्मरण करावं, नामाशी अनुसंधान ठेवावं. तो परमात्मा काय करतो? तो हा उतरील पार. तो सहज भवसागर तरता कारे करी तसा चिंता बैल उभा दाता कटी कर घेऊन. महाराज याकरता भगवंतांना 12व्या अध्यायामध्ये वर्णन करताना सर्वांनाच सांगितलं. महाराज काय म्हणाले भगवान? विठ्ठल 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 पार्थ मैया वेशी किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या वेळोधरा तो मातेचा सोयरा हे तुला पा. अर्जुना, आईच्या उदराला येणारा जीव किंवा आईच्या उदराला येणारा बाळ आईला किती प्रिय असतं. आई त्याची किती काळजी घेते, किती काळजी घेते महाराज. ज्ञानोबा सांगतात अरे लहानपणी एखादं खेळणं आणलं ना, खेळणं त्या मुलानं, तर ते त्याचं खेळणं ती जपून ठेवते. जो जो खेळ दावी तो सोनियाचा करून. प्रेम आहे मुलाला. जेवढं आईचं मुलावरती प्रेम आहे भगवान म्हणतात तेवढं मी माझ्या भक्तावरती प्रेम करतो. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा मातेचा सोयरा घेतला पा देवी मी तया जैशी असती तैशिया कळी काळ गोपनिया घेतला पटा. आईचं एखादं मूल अपंग असेल आई त्याला टाकत नाही. आईचं एखादं मूल चांगलं नसेल आई त्याला टाकत नाही. त्याचा जोजार सहन करते, जोजार. भगवान म्हणतात तसं तैसे ते माझे कदत्रे ही जाणीजे काय सेनेही न लाजे तयांची नेमी. आणि म्हणून त्यांच्या उद्धाराकरता मी काय केलं? भगवान म्हणतात नामाची या सहस्रवरी नावा या उधारी सजून या संसारी तारू झालो. एक नाही 1000 नावं ठेवून घेतली स्वतःला. भगवान म्हणतात कशा करता? जगाच्या उद्धारा करता. कुठल्याही नामरूपी नौकेत त्यानं बसावं आणि सहज पहिलं पारावं. ते नाम ज्या दिवशी मुखाला येईल ना समजा तो दिवस सोन्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या भगवंताला शरण जाऊ. भगवान म्हणतात जीवाला जीवाला शरण जाऊ. काय एक दुःखी दुसऱ्या दुःखाला शरण गेला तर काय होणार महाराज? आणि म्हणून या जगात शरण जाण्याकरता योग्य जर कोण असतील तर ते भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तनु म्हणजे शरीर आहे, म्हणून म्हणजे मनानं. त्याच्याकरता ज्ञानोबा वर्णन करताना सांगतात 4 गोष्टी सांगितल्या. काया वाचा चित्त अंग. अंग म्हणजे तनु. देवनिया शरणरी. बघा ज्ञानोबा सांगतात जशी नदी,
आता आपण सगळी कोकणातली आहोत, आपल्याकडे नद्या आता पावसात दुथडी म्हणून वाहत आहे. जशी नदी समुद्राला जाऊन मिळते, महोदधी का काम रेगाली जैशी. महाराज ती समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं आता समुद्राला मिळालेल्या नदीतलं आपल्या नदीतलं पाणी काढून घेऊया, काढता येतं का? येणार नाही. का? महाराज ती आता नदी राहिली नाही, ती आता समुद्र झाली. मग ती नदी जशी सर्व भावानं सागराला शरण जाते, सर्व भावानं म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार, कुठल्याही प्रकारचा मोठेपणा आपल्याकडे आपली ओळख सुद्धा घालवून टाकते. महाराज समुद्रात गेली की समुद्राची होते. आणि म्हणून महोदधी का गांग रेगाली जैशी, ती नदी जशी सागराला सर्व भावाने शरण जाते, तसं या ठिकाणी काय करावं? मनानं शरण जावं, तनानं शरण जावं. आणि म्हणून तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, त्या भगवंताच्या चरणावर काय करावं? शरणागत व्हावं. ते चरण कसे आहेत महाराज? समचरण दृष्टी देते माझी हरे. महाराज शरणाचं सुख वर्णन करताना सांगतात काय? मग धावता धावता कुठपर्यंत धावता? नामदेवराय म्हणतात कुठपर्यंत धावे? जोपर्यंत त्या मनाला भगवंताचे ते चरण, भगवंताचं ते रूप दिसलं नाही तोपर्यंत. आता कोठे धावे मन? तुमचे शरण देखील या भाग गेला, जीन गेला, अवघा झाला आनंद. या आनंदाकरता मनानं काय करावं? मनात येते या मनानं प्रत्येक इंद्रियाला घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे. तुम्ही ऐका रे काने माझ्या विठोबाचे, मनात येते धाव घे राही विठोबाचे पायी. कशा करता? महाराज ते चरण किंवा भगवंताचे चरण हेच जीवाच्या सुखाला कारण. आणि म्हणून वर्णन करताना सांगतात देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. चरण पाहिले देवाचे, त्या चरणाजवळ गेले आणि धावणारं मन निवांत राहिले. दासया आपला प्राण तेजुगे माये. आता धावा धाव संपली आणि त्या चरणाजवळ स्थिरावली. आणि म्हणून शरण विनटलो तुझे पायी, बाप रखमा देवी वरा वाचली आणून रे पायी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. शरण विनटलो तुझे पायी, रखुमा देवी वरा वाचुनी आणून काही. या रखुमा देवीचा वर, या जगाचा बाप आणि रखुमा देवीचा वर असणारा तो परमात्मा, त्या भगवंताखेरीज आणून काही. त्या भगवंताखेरीज दुसरं काय? महाराज एकविधता आहे, अनन्यता आहे. तो बराय म्हणतात. काय म्हणतात? अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंग. अनन्यता एका भगवंता त्याच ठिकाणी, त्या ठिकाणी वर्णन करतात. आणि म्हणून असो. आणि म्हणून जीवाला सुख देणाऱ्या भगवंताच्या नामाचा उच्चार मुखानं ज्या दिवशी येईल तो दिवस सोन्याचा.
आणि तुमचं भाग्य आहे महाराज काय इतके 4 दिवस सोन्याचेच करून ठेवले या कृष्ण विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करावं आज तुमच्या आमच्या करता दया भगवंताला आणि भगवंताला काय केलं उद्धारा करता नाम दिलं तुका म्हणे नाम वेदाशी आगळे ते दिले गोपाळे तुकासाठी आणि ते नाम मुखाला येणं हे सोन्याचा दिवस आहे नाम आठवण सोन्याचा दिवस आहे आपला रोजचा दिवस सोन्याचा व्हावा आम्ही रोजचा दिवस सोन्याचा करावा करता येईल कशानं भगवंताच्या नामाचे एक अर्थ झाला सोनं मौल्यवान आहे दुसरा अर्थ आहे सोनं मौल्यवान कसं आहे तसं पवित्र पण आहे सोनं हा धातू काय पवित्र आहे राज धातू आहे तो पवित्र आहे आणि महाराज सोनं जसं पवित्र आहे त्याच्यापेक्षा पवित्र काय आहे भगवंताचं नाम आहे अपवित्र देहाला पवित्र करणारा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो म्हणजे अच्युत सर्व काळ भगवंताचं नामचिंतन करणारा देह पवित्र होतो अपवित्र देहाला पवित्र करण्यावर एकच साधन आहे ज्ञानोपाराय म्हणतात काय भगवंताचं नामचिंतन आणि म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नी लाभ तो चिरंजीव कल्प वैकुंठी नाही आणि म्हणून या म्हणजे खरं तर कसं आहे कीर्तनाशी या हा अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणात महाराज 1000-1200 लोक पहिल्या दिवसाला एकत्र येणं सोपी होत पण ती सगळी लोक एकत्र आली आणि कशा करता आपला दिवस सोन्याचा करण्याकरता विठ्ठल 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 संकल्प यातून काही मंडळाचा आहे या मंडळात उपलब्ध करून देणंही सामान येतो आपण विचार करावं की आमची खेडी गाव लोक येतात शहरात येतात ही सगळी येणारी मंडळी हे या नात्यानं मला सगळ्याला धन्यवाद यांना धन्यवाद सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला ना आठविता रूपी प्रकट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुनवी संभे हरी जगत्र जीवना तनु मनु शरण विनटलो तुझे पायी रखवा देवी वरा वाचुनी आनोनीने काही झालेली सेवा भगवान पंढरीरायाच्या चरणी अर्पण करतो आणि श्री गुरु बाबासाहेब आजरेकर परंपरेचे श्री गुरु बाबासाहेब श्री गुरु दादासाहेब श्री गुरु नानासाहेब श्री गुरु नामदेवांना माळी माऊली श्री गुरु काकासाहेब श्री गुरु भुरे माऊली श्री गुरु जाधव माऊली श्री गुरु काळे माऊली आणि विद्यमान मालक आमचे श्री गुरु बोराटे काका माऊली यांच्या चरणी श्री गुरु चरणी अर्पण करतो आणि चाल झाली की म्हणा जे टायमिंग आहे जय